बबिता, 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 काय करून राहिली? काय म्हणताय? अहो म्हटलं मी दुकानात चालली तर गण्या काय म्हणत होता, मला त्याचं नावच नाही येऊन राहिलं. काय आणजो म्हणे तर काय आणायला लावलं त्यानं दुकानातून आता? सोन पेपर पाहिजे म्हणे बा. सोन पेपर कायचं होय तर खावाचं होय का सोन पेपर? आई सोन पेपर नाही, पेपर सोप. हात धुवायचं होय ते, हात धुवा लागते तर पेपर सोप म्हण जा. पेपर सोप? हा पेपर सोप म्हणा, नाही तर शॉप पेपर म्हणा, देते ते. ठीक आहे बापा, लक्षातच नाही राहत. सॉप पेपर का पेपर सॉप, लक्षातच नाही राहत माया. सोन पेपर हेच येते. नाही नाही सोन पेपर नाही, पेपर सोप म्हण जा, देते मग. काय हो नवीन नवीन नाव येतही नाही मले. कधी पेपर येते नाही तर कधी शॅम्पू येते, पण पेपर सोप आणि पेपर पाय भुलूनच जातो मी. यालेच नाही पाहत मले ना. सॉफ्ट पेपर नाही तर पेपर सॉप काही म्हणून दे जा ना, देतेत बरोबर. ठीक आहे सांगा लागन बा. तिथं जाऊन सुभासले म्हणून माया नातवाले पाहिजे म्हणून हात धुवाले. ते काय होय तर डब्बीत येते अशी सांगत द्याले, मग तो देते बरोबर. आता हँडवॉश आणू नये तर हँडवॉशचं नाव पटकन तोंडात येते. हँडवॉश तोंडातच बसलाय. आणि हे नवीन नवीन नावं मला आले नाही पाहत. आणि पहिले आमच्या वेळेस कायले होतो पेपर सॉप आणि सॉप पेपर, त्याच्याने येतच नाही मला. हँडवॉश, साबण, शॅम्पू, निरमा हे येते, पण हे नवीन नवीन सांगन तो गण्यात भुलूनच जातो मी. काही नाही हो, भुलान तरी दुकानदार बरोबर समजून जाते काय मागून राहिले म्हणून. हो ते तर आहे म्हणा, आता त्याला सगळं माहीतच राहते कायले काय म्हणते. कुठे चालले आता तुम्ही? आता येतो म्हटलं गावातून घुमून. घरी घरी बोर होऊन राहिली तर येतो ना भेट घेऊन. जातो इकडे प्रीतीच्या घरा इकडे, रूपाच्या घरा इकडे. अच्छा अच्छा या मग. हो तर येईन मी थोड्या वेळानं, वाट नको पाहिजे. या ना या, आरामात या. आता काय आहे कामधंदे तर झाले आपले, जेवण खावणी झालं. या ना तुम्ही आरामात या. बर. सूरजजी मी कशी दिसतो तुम्हाला? काही बदल दिसते काय मायामध्ये? बदल नाही तर, बदल तर काहीच नाही दिसत. नेहमी जशी दिसतं तशीच तर दिसून राहिली. पा ना बरोबर तर पा, काहीतरी बदल दिसत असन. पा बरं चांगल्यानं पा, बारकाईनं. नाही ना, काय बारकाईनं पाहू. नेहमी जशी दिसतं तशीच दिसून राहिली तू. सुंदर दिसून राहिली. नाच मस्त साडी घातली त्या गुलाबी गुलाबी. कुठं चालली? कुठं नाही, अशीच घातली मी साडी. लय दिवसाची घातली नाही तर घालून पाव म्हटलं. सांगा ना कशी दिसून राहिली मी. पा बरं बारकाईनं पा. लट्ट दिसून राहिली का पतली दिसून राहिली मी, पा बरं. अरे यार मेघा, काय लावलं त्या सकाळपासून? कशी दिसून राहिली मी, कशी दिसून राहिली मी? चांगली दिसून राहिली तू. जशी रोज दिसतं त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त सुंदर दिसून राहिली. नवीन साडी घातली ना त्या आज म्हणून. साडी चांगली आहे, साडीचा कलर चांगला आहे, डिझाईन चांगली आहे, आणि तूही चांगली आहे. आणि आजचा मेकअपही मस्त केला त्या. चांगली दिसून राहिली, सुंदर दिसून राहिली. बस एवढंच? अजून काही बदल नाही दिसत काय मग त्याच्या अलावा? नाही ना यार मेघा, काहीच बदल नाही दिसत. आता काय सांगू मी, कोणती तारीफ करू तुही? आता एवढी मोठी तारीफ तर केली ना, आता काय उरलं? सांग कोणती तारीफ करू मी? अहो मी तुम्हाला तारीफ करायला नाही लावून राहिली. मी अशी म्हणून राहिली का मी तुम्हाला लठ्ठ दिसून राहिली का बारीक दिसून राहिली, अशी विचारून राहिली मी. लठ्ठ नाही ना, बारीक नाही, जशी दिसतं तशीच दिसून राहिली. इथून चालला जातो मी, नाही तर अजून डोकं खाई मी. कशी दिसतो मी, कशी दिसतो मी? अहो माझी गोष्टच आहे का, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे म्हटलं. गुड न्यूज आहे? कोणतं गुड न्यूज आहे? आई बाबा येऊन राहिले काय घरी? नाही आई बाबा नाही येऊन राहिले. त्याच्यापेक्षा आणखी एक मोठी गुड न्यूज आहे माझ्याजवळ. तुम्हाला माहित होईल ना तर तुम्ही लय खुश व्हाल, खरंच सांगतो. अच्छा, म्हणजे माझे सासू सासरे नाही येऊन राहिले तर मग कोण येऊन राहिलं आपल्या घरी? प्रीतीताई येते काय? प्रीतीताई, भाऊजी, प्रीतीताईचे लेकरं हे सगळे येऊन राहिले काय? नाही प्रीतीताई पण नाही आहेत. मग आता काय, मग वाढदिवस घ्याय काय तुया? नाही वाढदिवस पण नाही आहे. तुम्हाला माहित आहे माझा वाढदिवस कधी राहते? हो, तुझा वाढदिवस तर दिवाळीत राहते, ऑक्टोबर महिन्यात. मग आता काय आहे? सांग यार, सांग आता काय गुड न्यूज आहे तर. मॅड करून ठेवलं मले. कशी दिसतो, काय दिसतो? पाहुणे येऊन राहिले वाटते आपल्या घरी. पाहुणे नाही येऊन राहिले, आपल्या घरी कोणीतरी नवीन पाहुणा येणार आहे. खरंच? समजले तुम्ही आता काय म्हणून राहिली मी तर? समजलं मले तू काय म्हणून राहिली तर. पाहुणा म्हणजे मी समजलो नाही काय? समजलं म्हटलं. खरंच काय? खरंच मेघा? हो ना, खरंच ना, आपल्या घरी कोणीतरी नवीन पाहुणा येणार आहे. आय लव्ह यू मेघा. मी लय खुश झालो, खरंच सांगतो, लय खुश झालो. हो ना, तुम्ही बाबा बना, मी आई बनन. खरंच, पण लय मोठी गुड न्यूज दिली तू, लय मोठी. आई बाबाले माहित होईन तर आई बाबाही लय खुश होईन. आई बाबा तर वाटच पाहून राहिले होते का आमच्या घरी नातू नातीन कधी येते बा. हो अजून सांगितलं नाही मी. आत्या बाईले नाही सांगितलं, मामाजीले नाही सांगितलं. ठीक आहे ना, आपण जाऊ दोघही जण आणि आईले सांगू.
हो, बाबा तर नाही आहे आता घरी, आई आहे. बाबाले संध्याकाळी सांगू. मी सांगन ना, फोन लावून पेढे आणायला लावतो. बाबाले कायले पेढे आणायला लावता? बाबाले सध्या सांगूच नका तुम्ही. पेढे वेळे घेऊन या आणि जेव्हा पेढे द्यान तेव्हा सांगा कायचे पेढे होईत. अरे हो, आयडिया तर चांगली आहे. मग असा करतो ना, मी पहिले पेढे आणायला जातो आणि आईले सांगन मग. हो, तसं करा मग. पटकन पेढे घेऊन या, गावातच तर भेटते मिठाई. तर दुकानात जा, घेऊन या आणि मग आईले पेढे दे जा. मग आई म्हणन कायचे पेढे होय रे, कायचे पेढे होय रे, तेव्हा सांगा. हो, आयडिया चांगली आहे मेघा. तसंच करतो मी. मस्त पेढे घेऊनच येतो आणि तेव्हाच सांगू. बरं बरं, जा मग पटकन या. खरंच पण मेघा, लय खुश झालो मी. लव यू. ह्या दिवसाची वाटच पाहत होतो मी पण. मला लेकरं लय आवडते ना, खरंच सांगतो, लय आवडते लेकरायचा लाड करणं. कोणाची लेकरं दिसते तसा ते पकडावं काय, लाड करावं काय. आता आपल्याच घरी आपलं लेकरू येईन तर किती लाड करन मी, किती लाड करन. काही विचारच नाही करू शकत तू. लय लाड करन मी आपल्या लेकराचा. खरंच. हो ना, मुली लेकरं लय आवडते. आईली लेकरं लय आवडते. आई अशी भेदभाव नाही करते, शेंबळा हे असं आहे तसं आहे. कोणाची लेकरं राहो, आई मस्त लाड करते. पण आता आपल्याला काही होईन, पोरगी हो किंवा पोरग हो, काही झालं पण लय लाडाचं लेकरू राहीन. हो. चल मग मी पटकन जातो ना, पेढे घेऊन येतो. बरं बरं, या मग. बाई मेघा, काय झालं आत्याबाई? मले तर काही नाही झालं, पण तुले काय झालं म्हटलं? मनातल्या मनात खुश होऊन राहिली तू ना. आज सकाळपासून पाहून राहिली मी तुले, तर तू खुशखुशच दिसून राहिली बापा. आज वाढदिवस घ्याय काय तुया? नाही तर आत्याबाई. काय झालं मग? आज साडी नवीन नवीन घातली त्या? काही नाही, हे साडी तशीच घातली मी. लय दिवसाची पडली आहे माझ्याजवळ, तर म्हटलं आता घालाले काढतो. हा काय? आणि ह्या सूरज दिसून नाही राहिला मला, कुठं गेला तर? बाहेर गेले ना ते, मित्राबरोबर असन गावात. हो, ह्या बी घरी राहते तर आराम करून घ्याव तर नाही. मित्राय बरोबर त्याच्यातच राहते. आई, आला हो, आला. नाव घेतलं ना आला. या इकडे आहे रे मी. सूरज इकडे आहे म्हटलं, इकडच्या रूम मध्ये. काय म्हणतं? काही नाही. आई घे म्हटलं, पेढा खाऊन घे. कायचे पेढे सूरज? कायचे पेढे होईये? पहिले खाऊन तर घे तू, सांगतो मग मी कायची पेढे होय तर खाऊन घे. सांग ना, खाऊन घे म्हणतं. तुझ्या मित्राचा की वाढदिवस आहे काय आज? मेघा, तुझ्या वाढदिवस आहे आज? नवीन साडी घातली तर हा, सकाळपासून तशी बी तो खुश आहे. तुझ्या वाढदिवस तर नाही आहे? नाही आत्याबाई, वाढदिवस नाही आहे. खा ना तुम्ही मिठाई खा, मग सांगतेच आहे कायचे पेढे होईत. कायचे पेढे होय म्हणजे तुलाही माहित आहे काय कायचे होय तर? कायचे होय? सांगतो नाही कायची पेढे होय तर. तू म्हटलं आजी बनणार आहे, आजी. अम्माय बाई, खरंच काय हो मेघा? खरंच गुड न्यूज आहे काय? हो ना आत्याबाई, खरंच गुड न्यूज आहे म्हटलं. अरे वा वा, चांगली गोष्ट आहे. मी तर वाटच पाहून राहिली होती किती दिवसाची. म्हटलं दोघही जण कधी मला गुड न्यूज देते, कधी मला गुड न्यूज देते. हा, ह्या दिवसाची वाटच पाहत होती म्हटलं मी. आता लय खुश झाली मी. हो नाही, आता आपल्या घरी म्हटलं 7-8 महिन्यानं नवीन पाहुणा येणार आहे, तर त्याची तयारी कर मग. हो ना, करा लागते. नाही तर काय, मग करू ना. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तर फक्त एकच डब्बा घेऊन आला काय मग मिठाईचा? हा, 2-4 नाही आणली त्या? 2-4 पाहिजे? एवढे मोठे पेढे खातं काय तू? अरे 2-4 म्हणजे मी गावात नाही वाटणार काय? सगळेले सांगन ना का माझ्या घरी बी नातू येऊन राहिला, नातीन येऊन राहिली. हा, नवीन पाहुणा येऊन राहिला म्हणून आमच्या घरी. सगळेले सांगन मी गावात की मी आजी बनणार आहे, आजी बनणार आहे. हा, आतापर्यंत आपण 4 जण होतो. हा, 4 जणांचा परिवार होता. आता आपण 5 जण झालो म्हटलं. हो आई, एक सदस्य वाढला आपल्या घरी. मग चांगली गोष्ट आहे ना, आपल्या घरी नवीन जीव येऊन राहिला. चांगली गोष्ट आहे. येतं तुझ्या बाबाले नसन सांगितलं? नाही आई, बाबाने नाही सांगितलं तर संध्याकाळी सांगून आपण. संध्याकाळी पेढे देतो मी आणि मगच सांगन संध्याकाळी. बरं, तसा करजो. संध्याकाळी गुड न्यूज देजो. हो. मेघा, मग आई बाबाले सांगितलं काय त्या घरी? नाही आईले सांगितलंच नाही मी. फोनही नाही लावला आईले. फोन लावून सांगून देजो ना मग. हा, गुड न्यूज देऊन देजो. तेही खुश होईन, मनोजही खुश होईन. मनोज म्हणन वा मी मामा बनून राहिलो. हा, मनोजली लई खुशी होईन. पण आत्याबाई, माझी अशी इच्छा आहे, मी म्हटलं गावाला जातो आणि गावाला जाऊनच सांगन त्याले गुड न्यूज. गावाला जायचं आहे काय तर? हो, मग इच्छा होऊन राहिली आता गावाला जायची, आईले भेटायची आणि भेटून सांगू म्हणतो मी. ठीक आहे ना, तसं करू मग. जाऊ तो मग पेढे घेऊनच जाऊ. हो, एवढी मोठी गुड न्यूज आहे आणि काय मोबाईलवर बोलून सांगू. हा, आमने सामने जाईन, भेटन. ताईली लय खुशी होईन, बाबाई लय खुश होईन, मनोज बी खुश होईन. तर म्हटलं जाऊन भेटू आपण, रात्रभर राहू आणि येऊन जाऊ मग. ठीक आहे ना, चालले जा. आता गुड न्यूज आहे तर जाऊन सांगून द्या. कायले मन ठेवतं? मन नाही ठेवा लागत. चालली जाजो. कधी जाता मग गावाले? चला ना, उद्या चाललो जाऊ. टाइम काढला होता. बरं ठीक आहे ना, उद्या चाललो जाऊ मग. करतो तयारी. 11 वाजेपर्यंत निघून जाऊ मग. लवकर निघू ना, लवकर कामं करून घेईन. 10 वाजता निघून जाऊ. दिवसभर थांबाले तर भेटन मग काय रात्रच होऊन जाते. रात्रभर तर थांबून राहिलोच ना आपण. लवकर जाऊ ना, थांबून राहिलो म्हणून काय झालं, लवकर जाऊ. ठीक आहे ना, जेव्हा तुझी तयारी होईल तेव्हा निघून जाऊ मग. ताई, जाईन मग आम्ही उद्या गावाले. हो, जा मस्त. या भेटून आई बाबाले, मनोजले. अरे प्रीतीले फोन लावून सांगजो ना.
हा प्रीतीला सांगून दे फोन लावून. तुझ्या आत्यालाही फोन लावा लागन. ठीक आहे नाही सांगतो ना प्रीतीताईले तर पहिले सांगा लागन. हो सांगजो. मेघा तूही सांगून दे ना. नाही आता बाई मी आताच नाही सांगत, मी उद्याच सांगन. जेव्हा आम्ही जाईन कनी तेव्हाच सांगन. आतापासून सांगून देईन तर काही मजा नाही राहणार ना. आम्ही मस्त जाईन, सरप्राईज देईन. अक्षय काय आले म्हणून हे दोघं जण न सांगता. हो तसंच कर मग. आता फोन काही लावू नको, एकदम डायरेक्ट घरी चाललो जाऊ आपण. हो फोन लावून काही सांगतच नाही मी. आईले नाही, बाबाला नाही, मनोजले नाही का उद्या येऊन राहिले बा म्हणून. पण एक वेळा विचारून घेजो, नाही तर आपण जाऊ घरी आणि घराले राहीन कुलूप, घरी कोणी नाही राहणार. तर फोन लावून विचारून घेजो उद्या कुठं चालले, घरीच आहे असं बोलण्यात आल्यावरून वाटू नको देऊ उद्या येऊन राहिली बा तू गावाले. नाही नाही वाटू नाही देणार. फक्त सहज कामाला चालली काय, कुठं चालली, वावरात चालली अशी बरोबर मी विचारपूस करून घेईन. हो हो लाव ना मग प्रीतीले फोन. हो लावतो. नाही हॅलो. बोला प्रीतीताई काय चालू आहे? काय नाही बा, आराम चालू होता. लय दिवसाबाद फोन केला. हा आता भेटला काय टाइम भाऊ साहेबाले? फोन तर चालूच राहते, एवढ्यात फोन नाही लावला. हो लावतो म्हणतो तू, टाइम मस्त नाही भेटत. हा मेघामध्येच खुश राहतो तू, आता भुलून गेला मला. नाही आठवण येते म्हणूनच तर फोन लावतो ना मी. लावणं तर चालूच राहते, 15 दिवसातून एक वेळा, 8 दिवसातून एक वेळा. आणखी मजेत आहे सगळं? हो मजेत आहे ना, मजेत आहे. आज आठवण आली तर लावा म्हटलं प्रीतीताईले. घरी आहे का बाहेर आहे? घरीच आहे रे, घरीच आहे ना. बोल ना. कुठं गेले भाऊजी? भाऊजी संग बोलायचं आहे का आता? भाऊजी संग बोलायचं असन तर त्याच्या मोबाईलवर लावतो तू फोन. असं आहे काय? भाऊजी संग बोलायचं राहीन तर भाऊजीच्या मोबाईलवर, आणि तुझ्या संग बोलायचं राहिलं तर तुझ्या मोबाईलवर. हो असंच आहे म्हटलं. मी जर फोन देऊन द्यायला तर म्हणून तू मोबाईलवरच बोलत राहतं दिवस आणि रात्रभर असे म्हणते मग मला. त्याच्यानं माया मोबाईलवर नाही बोलायचं त्याच्या संग. माया मोबाईलवरून माया संग बोलायचं आणि त्याच्या मोबाईलवरून त्याच्या संग बोलायचं. नाही तर मग म्हणते तुला काम नाही दिसत आणि मोबाईलवरच बोलणं समजते काय म्हणते. चिडते ते मोबाईल दिसला म्हणजे माया हातात. मजाक करते भाऊजी. कायची मजाक करते, राग येते त्याले मोबाईलवर बोलताना दिसले म्हणजे. हा काय तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे म्हटलं. गुड न्यूज कोणती बापा? घरी तर नाही येऊन राहिला तू इथं? नाही हे गावाला नाही येऊन राहिला, त्याच्यापेक्षा एक मस्त गुड न्यूज आहे म्हटलं. कोणती रे? नवीन गाडी तर नाही घेतली त्या? 4 व्हीलर माग माग म्हणत होता 4 व्हीलर घेवायचा विचार आहे, 4 व्हीलर घेवायचा विचार आहे. तर घेतली काय त्या 4 व्हीलर? नाही ना प्रीतीताई, 4 व्हीलरची गोष्ट नाही आहे. 4 व्हीलर घेतली असती म्या तर स्टेटस नाही ठेवलं असतं काय? अरे हो यार, हे बी आहे. 4 व्हीलर जर घेतली असते त्या तर स्टेटस वर तर दिसलाच असता मला तो. मग फोटो तर पाठवलेच असते, फोन तर लावलाच असता का बाई कोणत्या कलरची गाडी घेऊ, काय घेऊ. हा त्याच्यापेक्षा चांगली मोठी गुड न्यूज आहे. कोण्या ड्युटीवर तर नाही लागला तू? आता कोणती ड्युटी लागून राहिली प्रीतीताई? हा कामाला जाणारा माणूस मी, आणि मला कोणती ड्युटी लागन आता? कामाला जाणारा काही फॉर्म घेऊन भरत जाय ना इकडे तिकडे. हा झालं काय तुझं वय? फॉर्म नाही भरताय? 12वी पास आहे मी, आणि कोणत्या ड्युटीवर लावतो मला आता तू? हा तर 12वी पास झालेले लागत नाही काय? कायच्याती लागते, प्रयत्न करून पाहा लागते, इकडे तिकडे फॉर्म भरत राहा लागते. तुझे वय वाचाय तर भरत जा ना इकडे तिकडे फॉर्म. आता तो तुझ्या साया तर शिकला आहे. हा शिकून राहिला ना, त्याला माहीतच राहते. हा त्याचे मित्र इकडे तिकडे आहेत, त्याला विचारत जाय. लागला तर लागून गेला, तुझी किस्मत. पहा लागन आता सायाला विचारून. तशी आयडिया घे, चांगली आहे तुझी. मग माझ्याजवळ आयडिया चांगलेच राहते म्हटलं. मला विचारत जाय, 101 आयडिया देतो मी तुले. हो ते तर आहे. आयडियाचं सोड, आयडिया बाजूला येते. हो पहिले सांग मला गुड न्यूज काय आहे तर. गुड न्यूज हे आहे म्हटलं, तू आत्या बनणार आहे. अम्माय बाई खरंच काय रे? हो ना, म्हणूनच तर फोन लावला गुड न्यूज द्याले. गुड न्यूज फक्त दुरून दुरून. हा घरी ये, मस्त मिठाई आणून दे, पेढे आणून दे, आणि मग दे गुड न्यूज. फोनवरून सांगतं प्रीतीताई तू आत्या बनणार आहे. घरी ये ना पेढे घेऊन. पेढे पाहिजे मला, गुड न्यूज दिला नाही चालत म्हटलं. हा मी आत्या बनणार आहे, तू आता बाबा बनणार आहे, मला पेढे पाहिजे बाबू. ठीक आहे ना प्रीतीताई, भेटून जाईन पेढे. मी फोन पे वर पैसे पाठवतो, तू भाऊजीच्या हाती बोलावून घेजो. अरे त्या भाऊजीले नको आणत जाऊ म्हणतात बाबा. पहिले चिडचिडे आहे ते, काय भाऊजी भाऊजी. तूच ये ना मस्त पेढे घेऊन. त्याला साईडनच ठेवतो. तूच ये मस्त पेढे घेऊन. दोघे जण या. तू एकटा खाली येतो, मेघाला घेऊन ये. हा राहायचा 2 दिवस मस्त. आता तशी घरीच आहे मी. आलो असतो पण सध्याच काही येत नाही. उद्या आम्ही गावाला चाललो. कोणत्या गावाला चालले आता तुम्ही उद्या? मेघानं मी गावाला जातो म्हणते आईच्या भेटीले, तर उद्याची आहे आमची तयारी. तर जा ना मग, जा येता येता इकून जा मग. इकून माझ्या गावा इकून इथं राहायचा रात्रभर आणि चालले जा मग वापस. नाही तुमच्याजवळ टाइम तर पाहिजे ना मग, तसं करायला लागन. उद्या तिकडे जातो, रात्रभर तिथं थांबन, परवाच्या दिवशी मग तुझ्या घरा इकडे येतो. हो इथं थांब जा रात्रभर. ठीक आहे ना मग, करतो आम्ही तयारी. ये मग. हा मी वाट पाहतो. पेढे घेऊन ये जा, आणि जास्तीचे पेढे आण जा. मी माय मैत्रिणीला देईन. तुमच्या लग्नात आल्या होत्या ना सगळ्या जणी माय मैत्रिणी, तर त्याला तर पेढे द्याच लागन. हा गुड न्यूज बी देईन मी, पेढे बी देईन. ठीक आहे, देजो घेऊन येईन मी 2 डब्बे. हो घेऊन ये जा.
ठीक आहे मग ताई, ठेवतो फोन. बरं ठीक आहे. तर पहा मग मित्रांनो, अशी गुड न्यूज आहे ना मस्त. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.